भात तुमच्या आणि माझ्या जेवणातील एक प्रमुख घटक आहे. अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे, भातामध्ये एक बॅक्टेरिया लपून बसलेला असतो. हा बॅक्टेरिया भात पुन्हा गरम केल्यानंतरही जिवंत राहतो, मरत नाही. ज्यामुळे फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता असते. हा व्हिडिओ पहा, मग तुम्हाला कळेल की भात पुन्हा गरम का करू नये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर जरूर करा. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार अमेरिकेत दरवर्षी भातामुळे फूड पॉइझनिंगच्या 63,000 केसेस समोर येतात आणि याला कारणीभूत आहे बॅसिलस सिरियस नावाचा एक बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया सहसा आपल्याला त्रास देत नाही, पण भात योग्य पद्धतीने स्टोअर केला नाही तर ह्यांची संख्या खूप वाढू शकते. उदाहरणार्थ, भात रूम टेम्परेचर मध्ये ठेवला तर यात टॉक्सिन तयार होतात. संशोधकांच्या माहितीनुसार हा बॅक्टेरिया भात पुन्हा गरम केल्यानंतरही जिवंत राहू शकतो. मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार शिजवलेला किंवा गरम केलेल्या भातातून हा बॅक्टेरिया पोटात गेल्यामुळे या बॅक्टेरियापासून आपल्याला फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे भात उरला तर त्याला व्यवस्थित लगेच फ्रीज मध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. US डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चरच्या माहितीनुसार घरातील तापमान 90 फॅरेनहाइट किंवा 32 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर बॅक्टेरियाच्या वाढीसाठी हे पोषक तापमान आहे. बॅक्टेरिया 4.4 डिग्री सेल्सिअस ते 60 डिग्री सेल्सिअस या तापमानात मोठ्या संख्येने वाढतात. मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार अन्न 4.4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात स्टोअर केलं पाहिजे. भात हवा जाणार नाही अशा एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवला पाहिजे. भात पुन्हा गरम केला तर त्यातील न्यूट्रिएंट्स किंवा पोषक घटकही कमी होतात. त्याचसोबत भाताचं टेक्स्चर बदलतं आणि तो जास्त कडक किंवा ड्राय बनतो. मायक्रोवेव्ह मध्ये भात एक सारखा गरम होत नाही. काही भागात भात थंड राहतो. या भागात बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते. त्याचसोबत पुन्हा गरम केलेला भात पचण्यासाठी देखील जड असतो. त्यामुळे पोट फुगण्याची देखील शक्यता असते. मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार भात पुन्हा गरम करायचा असेल तर तो सर्व बाजूंनी 165 फॅरेनहाइट किंवा 74 डिग्री सेल्सिअस वरच गरम केला पाहिजे आणि गरम केल्यानंतर पुन्हा तो तसाच ठेवू नये. त्याचसोबत मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायचा असल्यास 3 ते 4 मिनिटं गरम करा. हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती उपयुक्त असेल तर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.